नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर. आज मी तुम्हाला अशा एका थरारक चित्रपटाची गोष्ट सांगणार आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला जाणीव होईल की दिसतं तसं नसतं. ही कथा आहे एका 18 वर्षांच्या मुलाची, त्याच्या काळजीवाहू आईची आणि एका अशा सुंदर पण क्रूर महिलेची, जिने आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात या मुलाला असं काही अडकवलं की त्याचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आलं. प्रेम, वेड, धोका आणि थराराने भरलेला हा चित्रपट म्हणजे लिथल सिडक्शन. चला तर मग वेळ न घालवता वळूया या रंजक कथेच्या प्रवासाकडे. कथेचा नायक आहे मार्क. मार्क हा दिसायला अत्यंत साधा सालस पण बुद्धीने कमालीचा हुशार मुलगा आहे. तो नुकताच हायस्कूलमधून पदवीधर झाला असून एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याच्या तयारीत आहे. मार्क हा एक उत्तम प्रोग्रामर आहे. त्याने स्वतःचं एक म्युझिक ॲप बनवलं आहे, ज्यावर तो गेल्या 1.5 वर्षांपासून मेहनत घेत आहे. मार्कच्या घरात फक्त 2च माणसं आहेत, तो स्वतः आणि त्याची आई तान्या. मार्कच्या वडिलांचा मृत्यू काही वर्षांपूर्वी झाला होता, त्यामुळे तान्याने त्याला एकटीने लहानाचं मोठं केलं आहे. साहजिकच एका सिंगल मदरसाठी आपला मुलगा हेच तिचं सर्वस्व असतं. तान्या मार्कबद्दल खूप जास्त प्रोटेक्टिव्ह आहे. मार्कची आई त्याच्यावर खूप प्रेम करते, पण कधीकधी तिचं हे प्रेम मार्कला एका पिंजऱ्यासारखं वाटतं. आज मार्कचा 18वा वाढदिवस आहे. त्याचा जिवलग मित्र वॉल्टर मार्कला घेऊन घरी येतो. घरी येताच मार्कला एक मोठं सरप्राईज मिळतं. तान्याने त्याच्यासाठी एक जंगी पार्टी आयोजित केलेली असते. तिथं मार्कचे सर्व मित्रमैत्रिणी आलेले असतात, पण मार्कची नजर कोणा दुसऱ्याला शोधत असते. ती मुलगी असते मेलनी. मार्कचं मेलनीवर खूप मनापासून प्रेम असतं, पण तो स्वभावाने लाजाळू असल्यामुळे तिला कधीच सांगू शकला नाही. वॉल्टरला मार्कची ही तडफड समजते. तो मार्कला म्हणतो, मित्रा, आज तुझा वाढदिवस आहे. जर तुला मेलनीसोबत थोडा वेळ एकांतात घालवायचा असेल तर तुला तुझ्या आईला काही काळासाठी घराबाहेर पाठवावं लागेल. योगायोगाने तान्याच्या आयुष्यात सुद्धा एक व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे रँडी. रँडी आणि तान्या गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत, पण तान्याने ही गोष्ट मार्कपासून लपवून ठेवली होती. मार्क आपल्या आईला सांगतो की तिलाही स्वतःच्या आयुष्यात आनंदी राहण्याचा अधिकार आहे. तो तिला रँडीसोबत डिनर डेटवर जाण्यासाठी तयार करतो. तान्या घराबाहेर पडताच मार्कच्या घरी पार्टीचा दुसरा अंक सुरू होतो. वॉल्टर, मेलनी आणि तिची एक मैत्रीण तिथे येतात. वॉल्टर आणि मेलनीची मैत्रीण एकमेकांच्या जवळ येतात, पण मार्क आणि मेलनी मात्र शांतपणे बसून एकमेकांशी गप्पा मारतात. मार्काच्या मनात मेलनीबद्दल खूप आदर आणि ओढ आहे, पण तोही रात्र शांतपणे साजरी करतो. दुसऱ्या दिवशी तान्या मार्कला काही सामान आणण्यासाठी हार्डवेअर स्टोअरमध्ये पाठवते. इथेच मार्कच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना घडते. त्या दुकानात त्याची भेट कॅरिसा नावाच्या एका अत्यंत देखण्या आणि मादक महिलेशी होते. कॅरिसाचं वय साधारण 40च्या आसपास असेल, पण तिच्या सौंदर्यासमोर विशीतल्या मुलीही फिक्या पडतील. कॅरिसा मुद्दाम मार्काचं लक्ष वेधून घेते. ती त्याला विचारते की तो तिला मदत करू शकेल का. ती सांगते की तिच्या घराचा शॉवर खराब झाला आहे आणि प्लंबर मिळणं कठीण झालंय. ती त्याला त्या कामासाठी पैसे देण्यासही मान्य करते. मार्क तिच्या सौंदर्यावर इतका भुलतो की तो काहीही विचार न करता मदतीला तयार होतो. कॅरिसा त्याला तिच्या घरी घेऊन जाते. कॅरिसाचं घर खूप मोठं आणि आलिशान असतं. मार्क जेव्हा शॉवर ठीक करायला लागतो तेव्हा कॅरिसा मुद्दाम त्याच्यासमोर अशा पद्धतीने वावरते की मार्कचं लक्ष विचलित होईल. पण त्यानंतर जे घडतं त्याची मार्कने कल्पनाही केली नव्हती. शॉवर ठीक होताच कॅरिसा विवस्त्र होऊन तिथे येते आणि मार्कला आपल्यासोबत अंघोळ करण्याचे आमंत्रण देते. मार्कच्या आयुष्यातील हा पहिलाच असा अनुभव असतो. तो स्वतःवरचा ताबा गमावतो आणि कॅरिसाच्या आकर्षणाच्या जाळ्यात पूर्णपणे अडकतो. तेथे ते दोघेही इंटिमेट होतात. मार्क जेव्हा घरी परततो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरची खुशी लपून राहत नाही. त्याला वाटतं की त्याचं नशीब फळफळलं आहे. तो वॉल्टरला कॅरिसाबद्दल सांगतो की ती खूप श्रीमंत आणि सुंदर आहे. वॉल्टरला सुरुवातीला विश्वासच बसत नाही की इतकी सुंदर आणि श्रीमंत महिला मार्कसारख्या साध्या मुलाच्या प्रेमात पडू शकते. इकडे तान्याला मात्र काहीतरी काळं बेरं असल्याचा संशय येतो. तान्याला मार्कच्या वागण्यात बदल जाणवू लागतो. तो आपल्या आईपासून गोष्टी लपवू लागतो. तो एका रात्री कॅरिसासोबत डेटवर जातो. तान्या खिडकीतून मार्कला एका मुलीसोबत गाडीत जाताना पाहते, पण तिला ती कॅरिसा आहे हे समजत नाही. डेटवर मार्क कॅरिसाला त्याने बनवलेले एक खास ॲप दाखवतो, ज्यावर तो गेल्या 1.5 वर्षांपासून काम करत होता. कॅरिसा त्याला सांगते की तिची ओळख सॉफ्टवेअर कंपनीतील लोकांशी आहे आणि ती त्याला मदत करू शकते. पण जेव्हा कॅरिसा तिथून बाजूला होते तेव्हा हॉटेलमधील एक वेटर मार्कला सावध करतो. तो म्हणतो, या बाईपासून लांब राहा, ही चांगली बाई नाहीये. पण मार्क त्या वेटरच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष करतो. इकडे तान्याला वाटतं की मार्क मेलनीला डेट करत आहे आणि तिला ही गोष्ट आवडते. ती मार्कच्या फोनमधून त्या मुलीचा नंबर काढते आणि तिला रात्री जेवणासाठी घरी आमंत्रित करते.
पण जेव्हा घराची बेल वाजते आणि तान्या दरवाजा उघडते तेव्हा तिला धक्काच बसतो. समोर मेलनी नसून तिच्याच वयाची एक अत्यंत मादक स्त्री उभी असते. ती म्हणजे कॅरिसा. जेवणाच्या टेबलावर वातावरण खूप तणावपूर्ण असतं. तान्याला हे अजिबात पटत नाही की तिचा 18 वर्षांचा मुलगा आपल्या आईच्या वयाच्या स्त्रीसोबत प्रेमसंबंधात आहे. कॅरिसा खूप हुशार असते. ती मुद्दाम तान्याला चिडवण्यासाठी मार्कच्या जवळ जाते. कॅरिसा तान्याला म्हणते, मार्क खूप टॅलेंटेड आहे. त्याने कॉलेजला जाऊन वेळ घालवण्यापेक्षा माझ्या ओळखीने स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. हे ऐकून तान्याचा पारा चढतो. ती कॅरिसाला स्पष्ट सांगते की मार्क कॉलेजलाच जाणार आहे. दोघींमध्ये शाब्दिक युद्ध सुरू होतं. शेवटी तान्या कॅरिसाचा अपमान करून तिला घराबाहेर काढते. पण कॅरिसा जाता जाता मार्कला तान्याबद्दल भडकवते आणि मार्क त्याच्या आईला सोडून कॅरिसाच्या घरी चालला जातो. तान्या एकटी पडते आणि रडत बसते. तिला आता खात्री पटलेली असते की ही कॅरिसा तिच्या मुलाचं आयुष्य बर्बाद करणार आहे. इकडे मार्क कॅरिसाच्या आणखी जवळ येत असतो. एका रात्री ते पूलमध्ये इंटिमेट होत असताना कॅरिसा मार्कच्या हाताला कडी लावते आणि आवेगात त्याला बुडवण्याचा प्रयत्न करते. मार्क ही या कृत्याने थोडा वेळ भांबावतो, पण नंतर तो ते विसरतो. पण इथे आपल्याला कॅरिसाचा वेडेपणा जाणवतो. मार्कला वाटतं की कॅरिसा त्याच्यावर प्रेम करते, पण कॅरिसाचा उद्देश काही वेगळाच असतो. ती मार्कला आपल्या घरी कैद करून ठेवल्यासारखं करते. तान्या मार्कला परत घरी नेण्यासाठी कॅरिसाच्या घरी जाते, पण कॅरिसा तिला घरात शिरू देत नाही. तान्या आता शांत बसणार नसते. ती आपल्या मुलाला वाचवण्यासाठी कॅरिसाबद्दल माहिती काढायला सुरुवात करते. तान्या कॅरिसाबद्दल ऑनलाईन माहिती काढू लागते आणि तिला एक धक्कादायक लेख सापडतो. कॅरिसाने एका वृद्ध श्रीमंत माणसाशी लग्न केले होते आणि काही दिवसांतच त्या माणसाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्या माणसाची सर्व संपत्ती आता कॅरिसाच्या नावावर होती. हे वाचून तान्याला आता मार्कची चिंता वाटू लागते. इकडे कॅरिसा मार्कला तिच्यासोबत कायमचे राहण्यासाठी सांगते, पण मार्क नकार देतो. तो म्हणतो की त्याला त्याच्या आईला सोडायचे नाही आणि तो लवकरच कॉलेज जॉईन करणार आहे. हे ऐकून कॅरिसा प्रचंड संतापते आणि मार्काला घराबाहेर काढून टाकते. इकडे तान्या रँडीला कॅरिसाबद्दलची ही माहिती सांगते आणि यावर उपाय विचारते. तो तिला मार्कच्या आयुष्यात जास्त ढवळाढवळ करू नको असे सांगतो. पण बोलताना तान्याला एक नवीन योजना सुचते. तिला वाटते की जर मार्क आणि मेलनी पुन्हा जवळ आले तर कॅरिसा त्याच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. ती मेलनीला घरी बोलावते. मार्क मेलनीला बघून खूप आनंदी होतो आणि ते दोघे बाहेर फिरायला जातात. तिथे मार्क आणि मेलनी एकमेकांना किस करतात. पण त्यांना हे माहीत नसते की लांब उभ्या असलेल्या कारमधून कॅरिसा हे सर्व बघत आहे. जळफळाटाने पेटलेली कॅरिसा काहीतरी भयंकर करण्याचे ठरवते. त्या रात्री जेव्हा मेलनी मार्कला गाडीने घरी सोडते तेव्हा कॅरिसा तिच्या कारमध्ये लपून बसलेली असते. ती मेलनीचं अपहरण करते आणि तिला एका निर्जन ठिकाणी नेते. कॅरिसा मेलनीला धमकावते की जर ती मार्कच्या जवळ पुन्हा दिसली तर ती तिला जिवंत मारून टाकेल. कॅरिसाच्या डोळ्यातला तो वेडेपणा बघून मेलनी खूप घाबरते. कॅरिसा तिला थोडं जखमी करते जेणेकरून तिला जरब बसेल. दुसरीकडे तान्या आणि रँडीचे नाते सुद्धा तणावातून जात असते. रँडीला वाटते की तान्या मार्कच्या आयुष्यात खूप जास्त हस्तक्षेप करत आहे आणि ती त्या दोघांच्या नात्याकडे पुरेशी लक्ष देत नाही आहे. शेवटी रँडी तान्यासोबत ब्रेकअप करतो. नंतर आपण पाहतो किंवा कॅरिसा जिथे रँडी काम करत असतो तिथे येते. ती बोलत बोलत त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करते, पण रँडी तिला तिथून हाकलून लावतो. आता त्याला तान्याची चिंता आणि कॅरिसाचे खरे रूप समजते. इकडे मार्क मेलनीला फोन आणि मेसेज करण्याचा प्रयत्न करत असतो, पण ती काही त्याला रिप्लाय करत नाही. शेवटी ती त्याला आपण दोघे पुन्हा भेटू शकणार नाही असे सांगून व्हिडिओ कॉल बंद करते. त्यामुळे मार्क पण निराश होतो. मार्कने कॅरिसाला त्याने बनवलेले म्युझिक ॲप दाखवलेले असते. कॅरिसाला कळतं की हे ॲप करोडोंच्या किमतीचे आहे. ती मार्कला व्हिडिओ कॉलवर सांगते की सॉफ्टवेअर कंपनीचा एक एजंट त्याच्या ॲपबद्दल बोलण्यासाठी येणार आहे. मार्क अनिच्छेने तिच्या घरी जातो. तिथे एजंट मार्कचे कौतुक करतो आणि त्याला नोकरीची ऑफर देतो, पण मार्क ती नाकारतो कारण त्याला कॉलेजला जायचे असते. एजंट गेल्यावर जेव्हा मार्क तिथून निघू लागतो तेव्हा कॅरिसा त्याला पार्टी करण्यासाठी थांबायला म्हणते. पण मार्क आता सावध झाला होता. त्याला कॅरिसाचं खरं रूप हळूहळू दिसू लागलं होतं. तो जेव्हा कॅरिसाला सांगतो की त्याला आधी कॉलेज पूर्ण करायचं आहे आणि स्वतःच करिअर करायचं आहे तेव्हा तिला खूप राग येतो. तिला वाटतं मार्क तिच्यापासून दूर होत आहे. रागाच्या भरात ती त्याच्या डोक्यात बिअरची बाटली मारते. मार्क तिथेच बेशुद्ध पडतो. कॅरिसा मार्कला आपल्या घराच्या तळघरात बांधून ठेवते. जेव्हा मार्कला जाग येते तेव्हा तो स्वतःला साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत पाहतो. त्याला आपल्या चुकीची भयानक जाणीव होते. कॅरिसा त्याला टॉर्चर करू लागते. ती त्याच्याशी पुन्हा इंटिमेट होण्याचा प्रयत्न करते. ती त्याला सांगते की तिनेच तिच्या पतीचा खून केला होता.
आणि आता मार्कच्या ॲपचे सर्व अधिकार तिला हवे आहेत. मार्क घरी न आल्याने तान्या खूप काळजीत पडते. ती पोलिसांकडे जाते, पण पोलीस तिला फारशी मदत करत नाहीत. ते तिला सांगतात की मार्क सज्ञान आहे आणि तो स्वतःच्या मर्जीने कॅरिसाकडे गेला आहे. तान्या शेवटी रँडीला ही गोष्ट सांगते. रँडीला वाटते की तान्या उगाच चिंता करत आहे, पण तान्याला खात्री असते की मार्क मोठ्या संकटात आहे. तान्या कॅरिसाच्या घरी जाते. कॅरिसा तान्याला एक अट घालते. जर तुला तुझ्या मुलाला वाचवायचे असेल तर स्वतःच्या हातात बेड्या घाल. आपल्या मुलासाठी तान्या ते मान्य करते. कॅरिसा तान्याला एका खोलीत नेते जिथे मार्क जखमी अवस्थेत असतो. कॅरिसा तान्याला गन दाखवून धमकावते. कॅरिसा तान्याला म्हणते, जर तुला तुझ्या मुलाला जिवंत बघायचं असेल तर तुला स्वतःला संपवावं लागेल. ती कॅरिसा समोर गुडघे टेकते. तान्या आपल्या मुलासाठी काहीही करायला तयार असते. इथे तान्याला आपल्या चुकीची जाणीव होते आणि ती मार्कची माफी मागते. पण तान्या ही एक आई असते आणि आई जेव्हा आपल्या मुलावर संकट येतं तेव्हा वाघीण बनते. तिला एक प्लॅन सुचतो. अचानक गोळी चालल्याचा आवाज येतो. कॅरिसा जेव्हा खोलीत येते तेव्हा तान्या जमिनीवर पडलेली असते. पण हा एक बनाव असतो. जशी कॅरिसा जवळ येते तान्या तिच्यावर हल्ला करते. तान्या आणि कॅरिसा यांच्यात जबरदस्त मारामारी होते. तान्या कॅरिसाला बेशुद्ध करून मार्कला घेऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. मार्क जखमी अवस्थेत बाहेर येतो आणि आपल्या आईला मिठी मारतो. त्याच वेळी कॅरिसा पुन्हा उठते आणि हल्ला करायला येते. कॅरिसा तान्याला मारणारच असते इतक्यात तिथे रँडी पोहोचतो. शेवटी स्वसंरक्षणासाठी रँडी कॅरिसावर हल्ला करतो आणि कॅरिसा जखमी होऊन पाण्यात पडते. तिथे त्यांना वॉल्टर सुद्धा सापडतो, ज्याला कॅरिसाने मार्कला शोधायला आल्यावर पकडून ठेवलं होतं. मार्कला आपल्या चुकीची आणि आईच्या प्रेमाची जाणीव होते. पोलीस तिथे पोहोचतात आणि कॅरिसाचा सर्व काळा इतिहास समोर येतो. काही महिने उलटतात. मार्क आता पूर्णपणे बरा झाला आहे. त्याने आपलं कॉलेज जॉईन केलं आहे. तान्या आता पूर्वीसारखी त्याच्यावर जास्त बंधनं घालत नाही. तिने मार्कला त्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. मार्क आणि मेलनी आता एकत्र आहेत आणि त्यांचं नातं पूर्वीपेक्षा अधिक घट्ट झालं आहे. तर मित्रांनो, ही होती लिथल सिडक्शनची कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका थरारक कथेसह. धन्यवाद.